नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला दीप अमावस्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। दीप अमावस्या का करतात, कधी करतात आणि कशासाठी करतात याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती जी मला माहीत आहे ना ती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ते कणकेचे दिवे मी का बनवले आहे आणि किती बनवायचे आणि कसे बनवलेले आहे, एक वेगळी ट्रिक वापरून हे कणकेचे दिवे मी बनवलेले आहे। तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका। तर सगळ्यात आधी आपल्याला कणिक लागणार आहे, म्हणजे गव्हाचं पीठ लागणार आहे। तर जे तुमचं घरी तुम्ही रेग्युलर पीठ वापरतात ना तेच आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि नंतर थोडं थोडं पाणी करून जसं आपण चपातीसाठी पीठ बनवतो ना तर अगदी तसंच आपल्याला ही पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे थोडंसं घट्ट मळायचं आहे त्यापेक्षा, जसं आपण चपातीला थोडंसं पातळ बनवतो। पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे चपातीला पीठ मळण्याची सुद्धा। पण थोडंसं घट्ट मळायचं जेणेकरून त्याचे दिवे आपल्याला करता आले पाहिजे। आता थोडंसं तेल घेऊन आपल्याला परत पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे, लगेचच आपल्याला याचे दिवे करायचे आहे। तर भिजवलं ना तर ते पातळ होतं, म्हणून पीठ मळायचं आणि लगेचच दिवे करायला घ्यायचे। तर इथे मी आज एक मोठा केला होता आणि 11 छोटे दिवे केले होते। ते 11 दिव्यांचंच खरं महत्त्व होतं। कोणी 11 करतं, कोणी 21 करतं, कोणी 101 सुद्धा करतं आणि कोणी 1 सुद्धा करतं। कारण आपण जे आपले घरातले जुने दिवे असतात ना तर ते सुद्धा पूर्ण जेवढे घरात दिवे असतात ना तेवढे त्या दिवशी घासायचे असतात, दीप अमावस्याच्या दिवशी, आणि त्याची पूजा केली जाते। तर हा एक पवित्र सण मानला जातो। त्या दिवशी घरातील सगळे दिवे घासून घुसून पाटावर ठेवतात, त्याला हळदी कुंकू वाहतात, त्यावर फुले वाहतात आणि गोडाचा नैवेद्यसुद्धा त्यावर दाखवला जातो। असं करून चांगल्या पवित्र श्रावणाला आपण सुरुवात करतो, असं त्याचं काही महत्त्व आहे। आता हे बघा, एक ट्रिक वापरलेली आहे। तर मी एक सारखे गोळे करून घेतले आणि त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं हाताने आणि नंतर एका लाटण्याला थोडंसं तेल लावून, खाली तेल लावून त्याला प्रेस करायचं आणि त्याला गोल आकार असा द्यायचा सुरुवातीला। आणि नंतर वातीसाठी पुढं आपल्याला त्याला टोक काढायचा आहे, म्हणजे असा दिव्याचा आकार त्याला द्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी हे 11 दिवे बनवलेले आहे। तर हे 11 दिव्यांचंच महत्त्व आहे। पण एक मोठा मी दिवामध्ये बनवणार आहे, तो वेगळ्या पद्धतीचा आहे। तर हा दिवा मी फक्त डेकोरेट करण्यासाठीच बनवलेला आहे, नाहीतर 12 दिवे मात्र करत नाही। 11, 21 किंवा 7 पण करतात किंवा 1 करतात। तर असं हे दिव्यांचं महत्त्व आहे। पण प्रत्येक भागात मात्र पद्धत वेगळी आहे बरं का। तर तुमच्या भागात कशी पद्धत आहे ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। हा वेगळ्या पद्धतीचा दिवा आहे म्हणून मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर बघा, मोठा गोळा घेतला, त्याला प्रेस केलं आणि त्याला सुरीने असे त्याला कट मारून घेतले आहे। तर हे कट मारल्यानंतर माझे 8 कळ्या पडणार आहे। तर याला 8 वाती मी लावणार आहे। तर त्यालासुद्धा लाटण्याने मध्ये प्रेस करून घ्यायचा आहे आणि नंतर अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला तो जो दिवा आहे ना मधला, तो थोडासा मोठा करून घ्या। आता हे लहान झालं आहे, तर हे बघा बोटाने असं हा मोठा वाढवून घ्यायचा आणि कडेने त्याला अशा पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे। बघा, खूप सोपी पद्धत आहे, पण दिसायला खूप सुंदर दिसतो। जेव्हा तुम्ही असं डेकोरेट करणार ना ताट, तर तेव्हा खूपच सुंदर दिसत आहे। आता ते ताट कसं डेकोरेट करणार आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही थांबवू नका। तर बघा, आपला झाला की नाही आणि झटपट असा दिवा होतो, आपल्याला वेळसुद्धा लागत नाही आणि दिसायला तर खूप सुंदर दिसतो। बघा, आपले हे 11 दिवे आणि एक मोठा दिवा मी मध्ये ठेवलेला आहे। तर मी काय केलं, आपले खायचे पानं होते ना ते घेतले होते। तर माझ्या घरातच झाड आहे, तर त्याचे मी हे पानं, ताजे पानं काढली होती आणि हे मी पानं त्याच्यावर ताटावर डेकोरेट केलं। पण सुरुवातीला मी काय केलं, आपलं याचं ताट होतं ना देवाचं त्याच्यात केलं, पण ताट ते मला छोटं पडलं। मग मी काय केलं, मग दुसऱ्या ताटात ते काढून एक स्टीलचं ताट होतं त्याच्यात घेतलं आणि त्याच्यात पुन्हा डेकोरेट केलेलं आहे। तर ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल। तर हे ताट छोटं पडत होतं, ते मला पेटवता आलं नसतं म्हणून, कारण मला माझ्या नातीलासुद्धा ह्याच दिव्यांनी ओवाळायचं होतं आणि तिचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे। तो कशासाठी बनवता तर त्याचीसुद्धा मी माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। तर हे दिवे बनवल्यानंतर एक चौरंगावर ठेवायचे, त्याच्या भोवती खाली रांगोळी काढायची, एक लाल कपडा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे आणि त्यावर हे सगळे दिवे, आपण जे घरातले जुने आपले दिवे असतात ना, समाया दिवे, सगळे स्वच्छ घासून पुसून
त्याला फुलं व्हायची आणि त्याच्यावर हे बाकीचे हे दिवे ताटात त्यांनी ह्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळायचं असतं असं म्हटलं जातं. म्हणजे असं आमच्याकडे तरी असंच करतात. तर तुमच्याकडे कसं करतात ते मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, किंवा मला तुम्ही सांगा की ही तुमची पद्धत, माझं जर याच्यात काही चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. तर पुढच्या वेळेस मी नक्की चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल. तर आता ह्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाती लावून घ्यायचं. कापसाच्या वाती मी इथे लावून घेणार आहे. तर दीप अमावस्या केल्याने काय होते, घरात जी आपली नकारात्मक ऊर्जा असते ना, तर ती निघून जाते. आणि यानंतर श्रावण महिन्यात सुरुवात होते. श्रावणाची सुरुवात अशी पवित्र याने दिव्यांनी म्हणजे सुरुवात होते अमावस्यानंतर. तर श्रावण हा पवित्र महिना मानला जातो. त्या महिन्यात भरपूर असे कार्य केले जाते. तर जे आपले म्हणजे पूजा करतात बऱ्याच लोकांच्या ह्या सत्यनारायणाच्या पूजा करतात बरेच लोक. असे वेगवेगळे कार्य श्रावण महिन्यात केले जाते. तर अशा प्रकारे बघा, आता मी इथं लाल कपडा टाकला होता, त्याच्यावर सगळ्या दिव्यांची पूजा केली होती. तर संपूर्ण व्हिडिओ काढताना आणि व्हिडिओ पण खूप मोठा होत होता, म्हणून मी थोडक्यातच तुम्हाला इथे शेवटी दाखवलेलं आहे. सगळं करून घेतलं आणि त्यानंतर व्हिडिओ काढला. कारण हे सगळीला एकटीलाच करावं लागतं ना, त्याच्यामुळे सगळी धावपळ होऊन जाते आणि काही व्हिडिओ मात्र काढल्या जात नाही. तर अशा प्रकारे आपला ही दीप अमावस्याची पूजा माझी संपन्न झालेली आहे. अशा प्रकारे आम्ही शेवटी आरती करून घेतली. आणि ही आजची आपला व्हिडिओ इथे आता मी थोडक्यात तुम्हाला याची माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका. असेच माझे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून, कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि दीप अमावस्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.